येत आहेत. एक अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ तेवढ्या क्षमतेचे पाहायला मिळत आहेत. तर इथून जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना जय बजरंग पुंडास. तर बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एनआर बोरपाडा, एक मातब्बर संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच भाकीत करू शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना कधीच कमी लेखू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये टॅलेंट हेच फक्त एक वाक्य पाहायला मिळतं. ह्या वेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, कोणतीही चूक करणार नाहीयेत. इथून जर चूक केली असती तर कदाचित सीमारेषेचा ताबा चेंडूने घेतला असता, परंतु डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 0. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुकुल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना झटपट गोलंदाजी करतोय. ऑन साइडला मनगडाचा वापर केलाय. फिल्डर हर्षद पुढे सरसावतायत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. डकवर फलंदाजाला परतावं लागेल. जयेश गॉन. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 0. एक गडी बाद. स्पर्धेच्या माध्यमातून सूरज कांबळे यांनी घेतलेली खूप मेहनत आणि दखल. आणि छोट्या 11 आंबेडकर नगर मापुलीच्या आयोजकांनी अतिशय हे सूत्र हातामध्ये घेतले आणि व्यवस्थित आणि सुरळीतपणे आतापर्यंत आपण पाहू शकतायत या आयोजनाचं कौतुक केलं जातं. चला थोडंसं स्पीडअप करा, जेणेकरून हा सामना लवकरात लवकर कव्हर होईल. आणि पुढची मॅच सुद्धा जर तुम्हाला 4 षटकांची खेळायची असेल तर तुम्हाला स्पीडअप करावं लागेल गेम, अन्यथा 3 षटकांचा सामना तुम्हाला खेळावा लागेल. काल सुद्धा आपण अना हलबे मापोली वर्सेस पारिवली या टीमचा 3 षटकांचा सामना झाला. कधी कधी त्याचा बेनिफिट हे प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा मिळतं. यावेळेला बिंदास पहिल्याच बॉलवर जबरदस्त करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा येईल कणखर दर्जेदार षटकार. 6 धावा. बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. आल्या आल्या भरपूर समाचार घेतला आणि इथून क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. फ्लाइंग किस करून जाणारा हा बॉल यावेळेला मुकुल दर्शवत असताना टिट फॉर टॅट. जरी षटकार आला तर काय झालं, माझ्यामध्ये सुद्धा एबिलिटी आहे. आणि एक बिंदास सारख्या खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलं. बॅक टू द डगआउट. एक प्राइजलेस विकेट. एनआर बोरपाडा टीमला दुसरा धक्का. गॉन. जे उपाध्यक्ष आहेत असोसिएशनचे कवाडते अंबाडी, असा मात्र प्रवास या खेळाडूंचा सातत्याने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. बॉल फेकून झाले ते 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज 10 संघ या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे 4 दिवसांमध्ये 40 संघ. 40 संघ म्हटलं तर 12च्या खेळाडूप्रमाणे 480 खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळतील. 480 खेळाडू या आई गावदेवी दादूचा पाडा या मैदानात पदस्पर्श करताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 6. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. चांगली गोलंदाजी मुकुलची आतापर्यंत राहिले. नवीन बॉलचा पुरेपूर वापर करतो. निव्याची बॉल आहेत आणि भिवंडी म्हटलं तर हे बॉल तुम्हाला कंटिन्यूस दिसतील. हाईट फॅक्टर पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. विनवणी जणू काही केली होती मुकुलने आणि खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. हाईट फॅक्टर होतं, उंची
या चेंडूने घेतली होती आणि त्या कारणास्तव पंकजी म्हात्रे दर्शवतायत या साईड फॅक्टर. अपील करणं हा सुद्धा एक क्रिकेटचा भाग आहे, नियम आहे आणि नियम क्रमांक 27 म्हणजेच अपील. धावसंख्या 6. ऑन साइडला स्टायलिश शॉट पाहायला मिळतो. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेकच्या बॅट मधून एक अप्रतिम तडाखेबंद फटका. 6 धावा. संघाची धावसंख्या येणार बोरपाडा या टीमची 12 वर 2. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 12. 2 विकेट्स यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकुलच्या शेवटच्या बॉलवर काय स्टायलिश शॉट खेळला होता विवेकच्या बॅटमधून. अगदी बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. चेंडूला आपल्या बॉडीपर्यंत येऊन दिलं, गुडघ्यावर बॅलन्स केला आणि मनगडाचा वापर शानदार पद्धतीने आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध षटकार पाहू शकलात. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रतीकला यावेळेला काही चेंडू समजला नाही, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते. अतिशय चांगलं सुंदर आयोजन. येतानाच आपण प्रत्येक खेळाडूंचं, संघाचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी एक गेट आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच प्रवेशद्वार आहे आणि 1911ची आठवण येईल. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार उभारलं गेलं पंचराजा जॉर्ज आणि राणी मेरी ब्रिटिश पूर्व स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने, कारण 7 बेटांचं शहर म्हणजेच मुंबई आणि आज भरपूर ठिकाणी मॅच 12 धावा फलकावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोशन अप्रतिम चांगला चेंडू होता. ऑन ड्राईव्ह जरूर खेळलं गेलंय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. पहिले 2 बॉल अप्रतिम हाताळले. तिसरा बॉल सुद्धा पायावरचा आपण पाहू शकलात आणि तिसऱ्या बॉलवर फक्त 1 धाव मिळाली प्रतीकच्या बॅटमधून. एका साईडला विवेक या जोडीवर परिपूर्ण निर्भर असेल, किती धावांपर्यंत आपल्या संघाला घेऊन जातील, किती धावांची टोटल ही फलकावर लागेल. परंतु विकेटची भूक मिटणार नाहीये, ती गोलंदाजाच्या स्वरूपात. खोलवर चेंडू होता, बॅटचा टो लागतोय. यू वेट म्हणून सांगतोय विवेक आपल्या पार्टनर प्रतीकला. डॉट बॉलची सांगता. 4 बॉल आतापर्यंत हाताळले, त्यामध्ये रोशनने 3 डॉट केलेत. खूप चांगले गोलंदाजी, थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकामध्ये जरी 12 धावा आल्या तरी सुद्धा आपण चांगली गोलंदाजी करू. जसं दिगंबरचं षटक खूप महागडं ठरलं 23 धावांचं, परंतु ऋषिकेशने सांगितलं की माझ्या पार्टनरची मला या वेळेला कसर भरून काढायची आहे. 3 धावा फक्त खर्च केल्या. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. खूप चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड ग्लोरियस शॉट. षटकार 6. साऊंड होता. ह्या वेळेला आपण पाहू शकलात वैभवच्या बॅटमधून एक करारा प्रहार. बॉडमॅनचा खूप चांगला वापर करतो. ज्या वेळेला चेंडू रिलीज होतो त्या रडारमध्ये चेंडू आल्यानंतर बॅट फिरवण्याचा जो फ्लो आहे, शैली आहे, ती अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्निफिसंट शॉट. संघाची धावसंख्या 19. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील रोशनचा. जो संघ जिंकेल तो संघ रियांश 11 चावे या टीम बरोबर शेवटची मॅच खेळेल आणि अंतिम 4चं तिकीट कोणता संघ मिळवेल याकडे लक्ष असणार आहे. ऑन साइडला स्टेप आउट झालेत. काय फटका खेळलाय, याला म्हणतात टायमिंग.
टेक्निकली साऊंड स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल एनआर बोरपाडा या टीमची 25. पहिल्या षटकात 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये 13. पहिले 4 बॉल फक्त एकच धाव आणि शेवटचे 2 बॉल 2 षटकार 12 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम. यावेळेला पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर जातोय. कधी कधी हे पाणी न जाताना मेसेज जातो आणि तेच मेसेज देण्यासाठी स्वतः बिंदास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ. एनआर बोरपाडा पहिली बॅटिंग करत असताना 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहिले 2 प्रमुख फलंदाज बाद झाले, जयेश आणि बिंदास. हे फलंदाज बाद झाल्यानंतर प्रतीक आणि विवेकने डावाला स्वतःला संघाला सावरले आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना ते स्ट्रोक येत आहेत जे शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आहेत. पहिला षटकार आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. दुसरा षटकार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिसरा षटकार शॉर्ट ऑन पूल आपल्याला पाहायला मिळाला डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. म्हणजे शॉर्ट सिलेक्शन आहे, चौबाजून खेळण्याची क्षमता आहे. आणि बिंदास यावेळेला प्रतीक आणि वैभव आपल्या पार्टनरला मेसेज सुद्धा दिलाय की 50-55 प्लस जर धावा आल्या तर आपल्याला एक चांगला टार्गेट सेट केल्यानंतर फायटिंग करू शकतो आपले गोलंदाज. चला, घाई करा, जरा घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 5:30 वाजून गेलेत, एकंदरीत 4:30 वाजून गेलेत. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, कव्हर करायचा आहे. 4:35 झालेत. गोलंदाज सज्ज होईल सूरज. चांगला चेंडू होता. ह्या वेळेला प्रतीक पूर्णपणे बीट झाले. कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि लेग बायचा इशारा पंकजी म्हात्रे यांच्याकडून. नितीनजी पाटील एका साईडला एक फिरकीपट्टू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ब्रँड ऑफ झिडके. आणि आता पंचांची नाळ मात्र कुठेतरी मैदानाशी जोडावी हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26-26. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अगोदरच खेळण्याचा प्ले करण्याचा प्रयत्न होता, मनसुबा बनवला होता की हुकच्या फटक्यात कन्वर्ट करूया. प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही स्ट्रोक खेळता त्यावेळेला प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. कधी कधी आपण पाहतो मी रोज प्रॅक्टिस करतो असं म्हणणं चुकीचं आहे. ते आपण कशा पद्धतीने करतो त्याचा पूर्णपणे एकाग्रता आपल्याला असायला हवी. फक्त बॅटिंग आणि बॉलिंग केली म्हणून प्रॅक्टिस होत नाही, तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला फिल्डिंग, विकेट किपिंग, बॅटिंग, बॉलिंग या चारही गोष्टी अंगीकृत असायला हव्यात. मला टप्पा अचूक पद्धतीने पुन्हा एकदा पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 26 वर थांबले परिपूर्णतः. वैभव आता विचार विनिमय करत असेल की कशा पद्धतीने बॅटिंग करावी, कारण 9 बॉल आता उर्वरित राहिलेत. या पहिल्या इनिंगचा विचार करता येणार बोरपाडा या टीम करिता. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव आणि दबावाखाली आला आणि इथे मात्र सोनू कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 26 वर 3 धक्के एनआर बोरपाडा टीमला. बोर्ड लागले आहेत आणि षटक क्रमांक आपण पाहतायत. तिसरं 4 बॉलचा खेळ झालाय, 26 रन्स. तिनेजी मांजरेकर या वेळेला एव्हरग्रीन फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जात आहेत प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. ओल्ड इज गोल्ड. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल सूरजचं. ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये 25 धावा आणि या षटकामध्ये अवघी फक्त 1 धाव, ती सुद्धा लेग बायच्या स्वरूपात. म्हणजे विकेट मेडन ओर या वेळेला येईल का? या वेळेला शेवटच्या बॉलवर अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. धीरजच्या बॅट मधून येतोय.
खणखणीत आणि झन्नाटेदार षटकार, या षटकाराच्या समवेत 3 षटकांचा खेळ सुद्धा समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये एनआर बोरपाडा टीम स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 लॉस ऑफ 3 विकेट. निलेशजी दोंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. देवेंद्र षटक क्रमांक 4 या वेळेला घेऊन येताना पाहायला मिळतोय. देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर 32 धावा झाले. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. आकाश कांबळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. मोहनजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या संपूर्ण महापुलीकरांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागतम. 32 रन खाली राहिला होता, बॅट हवेत फिरली होती. इथे मात्र आपण पाहत आहेत फलंदाज धीरजला परतावं लागेल. क्रीज सोडले आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला तो विकेट किपरला. विकेट किपर दक्ष होते आणि धीरजने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला होता, त्याच धीरजला आता परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. अतिघाई संकटात नाही, स्ट्राइक एंडकडे येण्याचा इरादा जरूर होता, परंतु विकेट किपरने त्याचा प्रवास इथेच थांबवला. फलंदाज बाद. चार बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 36 रन. शेवटचे 2 बॉल आहेत, त्या 2 बॉलवर काय टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील एनआर बोरपाडा ही टीम. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. शॉट थर्ड मॅनला त्या ठिकाणी फिल्डर पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथून आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. कधी कधी एक दिवस मात्र खेळाडूंचा सुद्धा पाहायला मिळतो जेव्हा फिल्डिंगला ते त्या क्षेत्रामध्ये असतात तिथे एक सुद्धा चेंडू जात नाही. जसं भावेशकडे अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडू आलेला नाहीये. रिलॅक्स आरामात मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल, मात्र फिल्डर त्या ठिकाणी चोरकत चेंडू आला होता, इथून चेंडूला स्टॉप केलाय. ग्रेट फिल्डिंग. 2 धावा तर येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत 3 धावा कंप्लीट. चौथी धाव सुद्धा कंप्लीट होईल की काय, आणि इथून आपण पाहताय हा ना करता करता 4 धावा कंप्लीट झालेत. 5व्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून आपण पाहतायत शेवटच्या 5व्या धावेवर
फलंदाज रनआउट, 4 धावा मिळाल्या. एक धावा झाली असती परंतु तिथे आपण पाहताय सूरज थोडेसे फंबल झाले कारण चेंडू खूप जोराने आला होता आणि तिथून चेंडू स्किड झाला. शेवटच्या मोमेंटला बाउंड्री रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावर पाणी फिरलं आणि इथून 4 धावा ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या 41-42 धावांचं लक्ष्य. चला फिल्डिंग लगेच येणार बोरपाडा टीम आपण सजून घ्यायची आहे. तत्पूर्वी देऊया आपण दिनेशजी मांजरेकर यांना संधी. फलंदाज घड्याळात 4:45 वाजलेत आणि इथून आपल्याला हा सामना 15 मिनिटात जर कंप्लीट झाला तर पुढील मॅच आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळवता येईल. आणि आयोजकांना असं वाटतच असतं की 4-4 षटकांचे सामने खेळवले गेले पाहिजेत जेणेकरून आपल्या स्पर्धेची क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहील. परंतु आपण जर कॉपरेट केलं तर डेफिनेटली अजून ही स्पर्धा उंचावताना पाहायला मिळेल. कारण पहिलं वर्ष आहे असं वाटत नाही की पहिलं वर्ष या छोट्या 11 आंबेडकर नगर या आयोजकांनी ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने असं वाटतं की 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे ही स्पर्धा परंपरा सुरू झाली परंतु हे पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षात दिमागदार असं आयोजन. सॅल्यूट आहे या स्पर्धेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 चं हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होते सुरुवात. 42 धावांचं टार्गेट घेऊन उतरले दोन्ही बॅटर. जिद्द चिकाटी, चेंडूची चाचपणी केली जाते कारण चॉईस नाहीये या स्पर्धेमध्ये. चला पंच थोडीशी ताकीद द्या आणि कोणत्याही खेळाडूने मात्र टीम मीटिंग करू नका प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. विश्वास आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. मयूर आणि मुकुल ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 42 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेत. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल बिंदास त्या ठिकाणी आपण पाहतायत. विकेट किपरच्या भूमिकेत आहेत आणि या क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून या नात्याने विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. जरी 42 धावांचं पाठलाग यावेळेला करायचं झालं तरी सुद्धा बॉडी लँग्वेज आम्ही पॉझिटिव्ह ठेवू. अप्रतिम सुपर लेंथ लाईन पाहायला मिळते का? आणि यस डेफिनेटली खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आणि अचूक टप्पा आणि वेग विश्वास या दोन गोष्टींच्या जोरावर तो चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो या आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला गॅप शोधलाय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत राकेश त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रो परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता बॉल आहेत 21 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता आहे. मयूर आणि मुकुल ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत राकेशला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता क्लास टायमिंग.
फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, षटकार. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. चेंडू चांगला होता नो डाऊट, परंतु बॅट फिरवण्याची शैली, त्याचं फुटवर्क अप्रतिम. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत आणि त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. षटकारानंतर आलेला खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. मध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना मयूरच्या बॅटमधून क्लासिकल ऑन ड्राईव्ह आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या 12. 5 बॉलचा खेळ झालाय. हा चेंडू अप्रतिम होता. विश्वास या चेंडूसाठीच ओळखला जातो. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये मयूरने ताबडतोड फलंदाजी केले, विस्फोटक फलंदाजी केले. एक गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने ही सुरुवात पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. पहिल्या षटकात 12 धावा. हळूहळू मात्र आपण पाहतायत सूर्य अस्ताला चाललाय आणि अंधाराचं साम्राज्य मात्र या मैदानात पसरताना पाहायला मिळेल. बॅड लाईटचा कोणताही मात्र आपण अपील करायचं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ. विश्वास पहिलं षटक आणि 12 रन्स पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. टेनिस बॉल क्रिकेट आज पुढे चाललंय. एक काळ असा होता की भिवंडीमध्ये आपण सातत्याने पाहिले की मार्च पर्यंत क्रिकेट खेळलं जातं, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट हे खेळलं जातं आणि तदनंतर जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते तसं रबर बॉल क्रिकेटचं आगमन होतं. म्हणजे आता 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. चला थोडीशी घाई करा. विजयासाठी 18 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत, मात्र त्या ठिकाणी विश्वास कॅच ड्रॉप करतायत. 2 धावा जरूर मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 रन्स. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा छोटी टोटल असते त्यावेळेला तुमची फिल्डिंग स्ट्रॉंग असायला हवी. 14 रन दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. 14 वर धावसंख्या पोहोचले. विजयासाठी 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रणय. चांगला चेंडू. पंचांकडे दाद जरूर मागितली. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एकदा वर्जित केली जाते. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर 15 रन्स. बॉल फेकून झालेत ते 2. 42 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आता 27 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 27 हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक चेंडू गणिक मात्र समीकरण बदलत राहतं. हीच क्रिकेटची एक वेगळीच मजा असते, म्हणून लोकप्रियता मिळाली या खेळाला. हा चेंडू आपण पाहिला लेफ्ट केलं होतं आणि एक्झॅक्टली लेफ्ट करण्याची जो प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही, जेणेकरून एक्स्ट्रा बॉल येईल आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा आपल्याला मिळेल या हेतूने तो चेंडूला एक्झिट केलं होतं. 16 रन्स 2 बॉलचा खेळ झालाय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळलाय. बॉडमॅनचा जबरदस्त उपयोग करत असताना सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता.
अडचणीत आणलं गेलंय पूर्णपणे गोलंदाजाला. चला घाई करा. या वेळेला आपण पाहतायत मयूरच्या या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, त्याच्या देहबोली भाषेकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. काय जबरदस्त बॅटिंग करताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो, फुटवर्कचा वापर करतो आणि खास करून टायमिंग त्याचं बेमिसाल आहे. या तीन गोष्टींच्या जोरावर एक परिपक्वतेचा फलंदाज. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. धावसंख्या 22 रन्स. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 22 रन येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 20 ची गरज. पण आपण पाहताय दादून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ते क्षेत्र पॅक करण्यासाठी एक फिल्डरला पुढे सरसावलं गेलंय आणि ही रणनीती असते, ही स्ट्रॅटेजी असते. आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. ज्या वेळेला तुम्ही शॉटला राहता त्यावेळेला आपण स्वतःमध्ये असलेली हिंमत आणि धमक ही दाखवावी लागते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 23. आता विजयासाठी 19 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 19 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. या जोडीने आतापर्यंत कमालीची बॅटिंग केले, कारण डोकेदुखी ठरले ही जोडी. प्रतिस्पर्धी संघ NR बोरपाडे या टीम करिता जय बजरंग पुंडास ही टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते सेकंड इनिंग मध्ये. अप्रतिम चांगला चेंडू आहे का तर नाही. पंचांनी मात्र यावेळेला परीक्षण निरीक्षण केलं आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपर बिंदास यांच्या हातामध्ये. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव इन्क्लूड होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 रन. अप्रतिम सुरेख लॉक केलं जातोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलंय. काय फटका होता. गोड आवाजात गोड षटकार मुकुलच्या बॅटमधून. या 6 धावेने 30 रन. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 12 रन्स. तर वेळ फार कमी आहे. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्याकरता आम्ही सातत्याने अनाउन्समेंट करतोय, कारण आयोजकांकडून या सूचना येत आहेत. 12 बॉल आणि 12 रन्स. मयूर आणि मुकुल काही जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मुकुल आतापर्यंत 9 धावांची खेळी करतोय. मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 रन्स आलेले आहेत. पहिल्या षटकात 12 आणि तदनंतर 18 रन्स. सुपर बॅटिंग. अप्रतिम मुखच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. दूर आहेत फिल्डर. कोणताही चान्स मिळणार नाहीये. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. विजयासाठी 8 रनची आवश्यकता. बॉल आहेत 11 बॉलमध्ये 8 रन्स. जय बजरंग पुंडास या टीमला विजयाकरिता. रियांश 11 चावे टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय त्वरित. दोन्ही सख्खे बंधू पाहायला मिळत आहेत. एका साईडला मोठे बंधू आणि एक छोटे बंधू आपण पाहतायत. बडे मिया छोटे मिया. परंतु क्रिकेटवरचं जिव्हाळा, प्रेम, बॉन्डिंग, अंडरस्टँडिंग आणि एकमेकांवरचा आत्मविश्वास या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. एक्स्ट्रा कव्हरला एकदा वर्जित केली जाईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. विजयासाठी 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. गॅप मध्ये आहे. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता कोणताही मात्र चान्स मिळत नाहीये फिल्डरला. चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या 39. आता होप सोडले
जवळपास. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 3 रन्स. आठ बॉल आणि 3 रनची आवश्यकता. विवेक डोंगरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना इथून स्टायलिश फिनिश हुक केला जातोय. मुकुलच्या बॅट मधून एक क्लास दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन्ही बंधूने नाबाद 42 धावा पूर्ण केल्या. क्लास बॅटिंग, आउटस्टँडिंग. कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग पुंडास टीम अँड हार्ड लक बिंदास अँड ऑल टीम. अर्थातच एनआर बोरपाडा आपण वेळोवेळी हजर राहिलात.